श्री संत सेना महाराज विठ्ठल मंदिर येथे पालखी मिरवणूक व कीर्तन सोहळा संपन्न। आषाढी एकादशीच्या निमित्ताने श्री संत शिरोमणी सेना महाराज विठ्ठल रुक्माई मंदिर येथे सांस्कृतिक सभागृह यांच्या वतीने पालखी मिरवणूक व ह.भ.प. राम महाराज सुगावकर यांच्या कीर्तनाचा भाविकांनी आनंद घेतला। यावेळी भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते। मी ट्रस्ट सचिव आहे आणि माझे अध्यक्ष रामदास जुरोणकर आणि आमचे सहसचिव आहेत मुगडपल्ले साहेब आणि कोषाध्यक्ष आहेत मदन वाघमारे। अशा प्रकारे आमची टीम आहे आणि 11 लोकांची टीम आहे आणि आमचे 11 लोकांच्या टीमने आतापर्यंत हे जे कामं झालेले आहेत त्यामुळे ह्याच्या मागे पार्श्वभूमी अशी आहे, 2003 मध्ये आम्ही हे ट्रस्ट स्थापन केली आणि 2003 मध्ये ट्रस्ट स्थापन करण्यासाठी आम्हाला खूप म्हणजे त्यावेळेसुद्धा आम्हाला विरोध झाला त्या काळामध्ये। तरी पण ते विरोध न मानता त्या काळामध्ये मात्रराव कुबडे, रामराव साखरे हे खंबीरपणे उभे राहून त्यावेळी आमची ट्रस्ट स्थापन केली। कारण त्यावेळी काय होतं, नाभिक महामंडळ एकच होतं। नाभिक महामंडळाचा कार्यक्रम काय होता की कार्यक्रम घ्यायचे, पंक्ती करायचे आणि निघून जायचं, अशा प्रकारे होतं। मग शेवटी मग रामदास जुरोणकर आम्ही सगळे टीम लोकांनी विचार केला किंवा याच्यामध्ये आपण सभागृह कसं होईल, कशा प्रकारे सभागृह होईल। मग त्यामुळं आम्ही त्या काळामध्ये ट्रस्ट स्थापन करण्याची आमची कल्पना आली आणि 2003 मध्ये ट्रस्ट स्थापन केली आणि आज तागायत आमची ट्रस्ट हे नंबर 1 मध्ये असं आमची ट्रस्ट आहे, सध्या ट्रस्ट आहे आमची। आणि आज 2015 मध्ये जुरोणकर साहेबांची बॉडी आली, त्यामध्ये अजून उत्कृष्ट झाला आमच्या कामाचा। आम्ही त्या काळामध्ये शिक्षणाचं काम झालं, कंपाऊंड वॉलचं काम झालं, सभागृहाचं उरलेलं काम झालं, अशा प्रकारे अनेक कामं आम्ही या माध्यमातून केलेले आहेत। आणि तरी आमच्या येणाऱ्या पिढीला आम्ही सांगणार आहोत, बाबा हे जे प्रथा आम्ही चालू ठेवलेली आहे सगळ्यांना घेऊन चालायचं। सगळे आमच्या कॅटेगरी आहेत, कोणी कमी आहेत, कोणी जास्त आहेत, कोणी जास्त कमी आहेत, सगळ्यांना घेऊन चालण्याशिवाय आपलं सभागृह चालू शकत नाही। म्हणून आमची भूमिका अशीच आहे की सगळ्यांना घेऊन चालावं, ही आमची प्रामाणिक भूमिका आहे। आणि त्यामुळे आणि एवढं बोलून मी माझे 2 शब्द बोलतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। रामकृष्ण हरी। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी एकादशीचा कार्यक्रम फार उत्साहामध्ये साजरा होत आहे। तसेच या मंदिरामध्ये श्री संत सेना महाराज या मंदिरामध्ये 15वाडी एकादशीत सुद्धा साजरे होतात। भजन कीर्तन खूप चांगल्या प्रमाणात होते आणि प्रसाद वाटपसुद्धा होत असते। या ट्रस्टमध्ये जे काही सहकारी आहेत किंवा जे पदाधिकारी आहेत ते मनातून काम करतात आणि या मंदिरासाठी होईल तेवढे चांगल्या पद्धतीने योगदान करतात। तसेच आणि इथं भक्त भाविकांची गर्दी दर एकादशीला होत असते आणि सगळे भजन कीर्तनाचा आणि दर्शनाचा आनंद घेतात। अशा पद्धतीनं हे कार्यक्रम नेहमी चालू राहत राहील आणि यामध्ये प्रगती होत राहील एवढीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो। जय संत सेना। इथं साजरी केल्या जाते, त्याचप्रमाणे आज मोठी एकादश म्हणून पालखी काढण्यात आली आणि सर्व जे युवक आहेत, विवेकानंद भालेराव असो, पवार असो, यांचं सगळं सहकार्य जे आहे, कारण आम्ही जरी आहोत तर बरेच दिवसाचं काम करत असल्यामुळं आम्ही ज्येष्ठ झालो तरी यायचं भरपूर आम्हाला सहकार्य असल्यामुळं त्यामुळं आमचं ट्रस्ट आम्ही आणि विठ्ठल रुक्माई आणि संत सेना महाराज सगळ्या जातीभेद मिटवण्याच्या दृष्टिकोनातून आमचं हे ट्रस्ट आहे। रामकृष्ण। मी पोलीस उपनिरीक्षक बालाजी गाजेवार। मला खूप आनंद होतो आहे की आज या पर्वदिनी देवशैनी आषाढ एकादशीला हा भगवंताच्या पांडुरंगाच्या नामाचा गजर होत हा भव्य दिव्य कार्यक्रम नाभिक समाजातर्फे राबवण्यात जात आहे। संत शिरोमणी श्री सेना महाराजीची ही सुंदर मूर्ती येथे आहे आणि नांदेड जिल्हा हे मराठवाड्याचं एक शक्तिपीठ आहे। अतिशय सुंदरपणे धर्माचं कार्य इथं चालू आहे। बस असंच होत राहो ही भगवंताची प्रार्थना।